राज्य शासन त्याचबरोबर केंद्र शासनाच्या सहकार्याअंतर्गत विशेष सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत ज्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आहे, विधवा निवृत्ती वेतन योजना, याच्या विविध योजना आहेत, राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या सगळ्यांचे जे पेन्शनचे लाभ आहे हे पेन्शनचा लाभ दिलं जातं. आता या संदर्भात पाहू शकता, आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग त्याचबरोबर निराधार विधवा महिला लाभार्थी पेन्शनवाढ जी आहे ही 4,000 किंवा त्यापेक्षा जास्त वाढवून देण्याची मागणी ही करण्यात आली होती. जे आंदोलन जे आहे अन्नदायक आंदोलन बच्चू कडू यांच्यामार्फत झालं होतं, माननीय बच्चू कडू यांच्यामार्फत करण्यात आलं होतं. त्यासाठी पाहू शकता सरकारद्वारे त्याच्यासाठीचं लेखी आश्वासन हे सरकारनं दिलं होतं. त्याबद्दल देण्यात आलं होतं की 4,000 किंवा त्यापेक्षा जास्त जे मागणी आहे म्हणजेच त्यांचं जे पेन्शन वाढ आहे हे केलं जाणार आहे. आणि 30 जूनपासून जे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे यामध्ये हा मुद्दा मांडला जाणार आहे. याबद्दलची म्हणजे पाहू शकता एक 100% खात्रीलायक अशी माहिती उपलब्ध होणार आहे. अधिकारिक माहिती ही उपलब्ध होईल की पेन्शन नक्की किती वाढेल त्याबद्दलची घोषणा ही केली जाईल. यामध्ये पाहू शकता जर पेन्शन वाढ 4पेक्षा जास्त 4 किंवा त्यापेक्षा जास्त दिली गेली नाही तर या संदर्भात पाहू शकता जे मोठं आंदोलन आहे हे पुन्हा एकदा पुढं होऊ शकतं. अन्नदायक आंदोलन आहे किंवा या पद्धतीचं आंदोलन होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या योजनेअंतर्गत 4,000 इतकी जी पेन्शन वाढ आहे ही सरकारला करायची आहे. म्हणजे ही मोठी डोकेदुखी जी आहे ही सरकारच्या समोर असणार आहे. कारण पाहू शकता इतकी जास्त पेन्शन वाढ करण्यासाठी जो निधी लागणार आहे हा सरकारजवळ असणं आवश्यक आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सरसकट सगळ्यांना पेन्शन वाढ हे मिळणार आहे का? काही अटी असतील याच्यामध्ये, कागदपत्रांच्या अटी असतील किंवा काही पात्रतेच्या अटी असतील, असं काही नियम लागू होतील का? तर वस्तुस्थिती जी आहे तुम्ही जर पाहिलीत तर पाहू शकता राज्य शासनाला सरसकट सगळ्यांना पेन्शन वाढ देण्यासाठी जो निधी आहे हा निधीची पूर्तता करणे सध्याचं जी स्थिती आहे यानुसार खूपच कठीण आहे. तुम्ही जर सध्याची स्थिती पाहिली तर लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी दिला जातो म्हणजे जे पैसे जे आहेत महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आता हे पैसे जमा करण्यासाठीच सरकारला पाहू शकता शासनाला विविध ज्या योजना आहेत विविध योजनेअंतर्गत म्हणजे विविध विभाग आहेत त्या विभागांच्या योजनेचे जे पैसे आहेत हे वळवून त्या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी ते वळवून त्या योजनेसाठी जी निधी आहे हा जमा करण्यात आला, पूर्तता करण्यात येऊन त्यासाठीचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. त्यामुळे पाहू शकता नवीन पेन्शन वाढ ही प्रत्यक्षात जरी झाली म्हणजे झालीच घोषणा जरी झाली तरी तिची बँक खात्यामध्ये जमा करताना शासनाला खूप जास्त अडथळे येणार आहेत. पाहू शकता म्हणजे मोठी डोकी असणार आहे की जो निधी आहे हा निधी कशा पद्धतीने पूर्तता करायची. कारण 1,500 वरून 4,000 किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन वाढ करायची म्हणजे तेवढा निधी त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे, त्याची पूर्तता करणं आवश्यक आहे. वित्त विभागसुद्धा यासाठी मंजुरी जी आहे हे घेणं आवश्यक असतं. वित्त विभाग एवढ्या जास्त निधीची मंजुरी देण्यासाठी पूर्तता करण्यासाठी जे आहे मंजुरी देणं थोडं कठीण आहे. आता पाहू शकता यामध्ये राज्य शासन त्यामध्ये असं सुद्धा सांगत आहे की त्यांना या पाहू शकता त्या काही योजना ज्या आहेत यामध्ये आपण सांगितलं इथे स्पष्टपणे नमूद आहे केंद्र पुरस्कृत योजना कोणत्या कोणत्या आहेत. तर केंद्राकडून त्याचा जो लाभ आहे अर्धा हिस्सा लाभ हा केंद्र शासनाकडून मिळतो आणि अर्धा हा राज्य शासनाकडून दिला जातो. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये पाहू शकता राज्य शासन जे आहे हे केंद्राकडे त्यासाठीचा पाठपुरावा करत आहे. म्हणजेच पाहू शकता जर घोषणासुद्धा होऊन सुद्धा निधी अपुरा पडल्यामुळे पेन्शन वाढ जी आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी खूपच वेळ लागू शकतो, खूप उशीर होऊ शकतो. आता यावर उपाय काय आहे पाहू शकता तर राज्य शासनात याबद्दलचा जो उपाय आहे पाहत आहे म्हणजे जेणेकरून जी निधीची पूर्तता करण्यासाठी निधी थोडा कमी कसा करता येईल यासाठीची उपाययोजना त्यावर केली जाऊ शकते. आता पाहू शकता जर तुम्ही पाहिलं तर या योजनेअंतर्गत बहुतांश लाभार्थी भरपूर लाभार्थी आहेत. यामध्ये बोगस आणि त्याचबरोबर बोगस निराधार आहेत, बोगस दिव्यांग लाभार्थी आहेत. या योजनेमधून त्यांची पडताळणी त्यांना अपात्र केलं जाऊ शकतं, बाद केलं जाऊ शकतं. तुम्ही आता डिटेलमध्ये पाहू शकता हा जो स्क्रीनशॉट आहे यामध्ये
जी योजना आहेत, विविध योजना, केंद्र सरकारकडून जो मिळणारा हिस्सा आहे आणि राज्य शासनाकडून मिळणारा जो हिस्सा आहे, यामध्ये सध्या 1,500 रुपये हा लाभ दिला जातो. 2023ला 2022-23ला हा वाढवण्यात आला होता. तर यामध्ये पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे, यामध्ये राज्य पुरस्कृत ही योजना आहे. 65 वर्षाखालील वयोगटासाठी केंद्र हिस्सा यामध्ये प्राप्त होत नाहीये. जो 1,000 रुपये आहेत पाहू शकता, 1,000 राज्य शासनाचा हिस्सा, 1,500 रुपये जे आहे हे दिले जातात, सरळसकट असतात यामध्ये. यानंतर पुढची जी योजना पाहिली तुम्ही, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता ही जी योजना आहे विधवा निवृत्तीवेतन योजना, केंद्र शासनाचा हिस्सा हा 300 रुपये आहे. त्यानंतर पाहू शकता इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आहे राष्ट्रीय, यासाठीचा 300 रुपयाचा हिस्सा हा केंद्र शासनामार्फत दिला जातो. आणि त्यानंतरचा जो हिस्सा आहे 700 रुपयाचा राज्य शासनामार्फत आहे. या पद्धतीने ही वाढवण्यात आली होती. 5 जुलै 2023च्या शासन निर्णयानुसार यामध्ये बदल करण्यात आला होता. जो हिस्सा आहे वाढवण्यात आला होता. आता यासाठी पुन्हा एकदा केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे की त्यांचे जी हिस्सा आहे हा वाढवण्यात यावा. जर वाढला तर राज्य शासनावर थोडासा भार हा कमी येऊ शकतो. परंतु सद्यस्थितीत हा जो पाहू शकता ही निधीची पूर्तता करणं, हे अगोदर तयारी करणं, हे राज्य शासनाचं सगळ्यात मोठं जे अडथळा आहे किंवा सगळ्यात मोठी जी कठीण आहे ती गोष्ट असणार आहे. तर पाहू शकता आता महत्त्वाचं म्हणजे तर समजा पेन्शन वाढ झालीच, तर पेन्शन वाढ झाल्यानंतर पाहू शकता आता एवढी जास्त पेन्शन जे वाढ आहे ही करायची आहे. आता यासाठी सरकार सगळ्यात महत्त्वाचं जे पाऊल आहे ते काय उचलणार पाहू शकता. तर 1,500 रुपये सध्या चालू आहे. 1,500वरून जर समजा 4,000 करायची आहे तर 2,500 रुपये इतके जास्त वाढवत आहे. म्हणजे डबल टिबल जो आहे जो निधी आहे हा लागणार आहे. आता यासाठी जो निधी कमी करण्यासाठी काय ऑप्शन असेल, काय विकल्प केला जाऊ शकतो. तर यासाठी जे लाभार्थी आहेत, अपात्र लाभार्थी, यांची पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशन किंवा त्यांची पडताळणी केली जाईल. आणि पडताळणीअंती जे अपात्र ठरतील अशा लाभार्थ्यांना त्यांची जी पेन्शन आहे ही बंद केली जाऊ शकते. आता कोणत्या लाभार्थ्यांची पेन्शन ही बंद होऊ शकते तर पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता दरवर्षी जेव्हा आपण पेन्शनचा लाभ आपल्याला दिला जातो तर दरवर्षी हयातीचा जो दाखला असतो हा तहसील कार्यालय जे आहे निराधार शाखा या ठिकाणी तुम्हाला जमा करणं आवश्यक असतं. आता पाहू शकता यामध्ये काही जे लाभार्थी आहेत ते हयात नसताना सुद्धा त्यांचे जो लाभ आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. अशा वेळेला हयात नसताना पेन्शन मिळणारे जे लाभार्थी आहेत यामध्ये हयातीचा दाखला सादर करणं अनिवार्य होऊ शकतं. म्हणजे पुन्हा एकदा पाहू शकता पेन्शन वाढ झाल्यानंतर अशी अट दिली जाऊ शकते की हयातीचा दाखला जो आहे हा तुम्हाला देणं, पुन्हा एकदा जमा करणं अनिवार्य होऊ शकतं. यात पाहू शकता पेन्शन मिळणारे जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे. यासाठीचा हयातीचा दाखला त्यांना जमा करावा लागू शकतो. आणि हयात नसणारे जे असतील यांच्यासाठी त्यांची पेन्शन ही बंद होऊ शकते. त्यानंतर आपण पाहिलं की पाहू शकतो यामध्ये बोगस दिव्यांग लाभार्थी आहेत. आता सध्याचे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे हे पटकन ऑनलाईन पद्धतीने मिळतं. तर यामध्ये पाहू शकतो या योजनेमध्ये बोगस दिव्यांग लाभार्थी हा आकडा सुद्धा खूप जास्त झालेला आहे. त्याचा लाभ जो आहे हे पेन्शन ते घेत आहेत. त्यासाठी सुद्धा पेन्शन वाढ होण्या अगोदर विशेष पडताळणी केली जाऊ शकते. 40% कमी अपंगत्व असणारे जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर ज्यांचं लाभार्थ्याचं प्रमाणपत्र जे आहे डिटेलमध्ये चेक करून त्यांची पुन्हा एकदा पडताळणी करून, कारण जास्त लाभ आहे त्यामुळे एक विशेष मोहीम राबवून जी लाभार्थ्यांची पडताळणी आहे ही केली जाऊ शकते. आणि पेन्शन वाढ अगोदर ही पडताळणी करून त्यांना अपात्र केलं जाऊ शकतं. हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. बोगस निराधार सुद्धा यामध्ये आहेत ज्यांची कागदपत्र पुन्हा एकदा पडताळणी केली जाऊ शकते, रिव्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं आणि त्यानंतरनं त्यांना जो लाभ आहे हा लाभ द्यायचा की नाही हे ठरवलं जाऊ शकतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पेन्शन वाढच्या अगोदर हा निर्णय जो आहे हा घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतरच त्यांची पेन्शन, त्यांच्या जी वाढ आहे ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते. आता पाहू शकतो मी पहिलंच म्हटलं की 1,500वरून सरळ 4,000 महिना पेन्शन देणं म्हणजे आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी ही आर्थिक योजना हे ठरू शकते. ज्याचा आर्थिक भार आहे हा जास्त असणार आहे. साहजिकच सरकारकडून विशेष पडताळणी राबवून त्यांना अपात्र केलं जाऊ शकतं. आता हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर निधीची विशेष तरतूद जी आहे, विशेष पुरवणी मागणी ही जी आहे 30 जूनच्या पावसाळी सत्रामध्ये आयोजित केली जाणार आहे आणि त्यामध्ये
30 जूनचं जे पावसाळी अधिवेशन आहे या ठिकाणी तो निर्णय घेतला जाईल आणि त्यामध्ये ज्या अटी आहेत, शर्ती आहेत, कशा पद्धतीने असतील, कोणकोणत्या लाभार्थ्यांना जी पेन्शन आहे लाभ म्हणजे 4,000चा जो लाभ आहे पेन्शन वाढचा हा त्यांना प्राप्त होणार आहे, मिळणार आहे आणि तो कधीपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो इत्यादी सगळी माहिती त्यामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे डिटेलमध्ये. सध्या पाहू शकता हे जे लाभार्थी आहेत रिव्हेरिफिकेशन किंवा पुनर्पडताळणी हे सगळ्यांसाठी होऊ शकते. आता पाहू शकता जे लाभार्थी यांचे जे कागदपत्र आहेत या कागदपत्रांमध्ये पुन्हा एकदा वाढसुद्धा होऊ शकते. कारण पाहू शकता ही निधीची पूर्तता करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि त्या वेळेमध्ये काही कागदपत्र जे आहे सरकारकडून वाढवली जाऊ शकतात. याचा फायदा याचा पाहू शकता याचा तोटा जो आहे फटका जे लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी आहेत, ज्यांना कागदपत्र तयार करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो किंवा कठीण जाऊ शकतं. त्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम हा होऊ शकतो. पण सध्यापुरतं पाहू शकता ही जी पेन्शनची अमाऊंट आहे 1,500 आहे आणि लवकरच या संदर्भातली अपडेट आपल्याला प्राप्त होणार आहे. 30 जूनपर्यंत जे विशेष पावसाळी अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये या संदर्भातला निर्णय आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यानंतरनं जे लाभार्थी आहेत यांची पेन्शन एक्झॅक्टली किती वाढते आणि त्यानंतर त्याच्या अटीमध्ये व्हेरिफिकेशन पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे हे सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.